नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्रातून संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या. संत मुक्ताईंची पालखी जालन्यात दाखल होताच पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुमारे 300 वर्षांची परंपरा असलेल्या मुक्ताईंच्या पालखीत महिला वारकऱ्यांचा सहभाग मोठा असतो. मुक्ताईच्या पालखीचा मुक्काम आज जालन्यात आहे. संतश्रेष्ठ कान्होराज पाठक महाराजांच्या पालखीचं आज शिरूर तालुक्यातल्या केंदूर इथं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालं. मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचं विधिवत पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान. आषाढी वारी सोहळ्यानिमित्तानं लाखो भाविक आळंदीत येत असतात. मात्र इंद्रायणी नदी पात्रातल्या प्रदूषणाचं मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत छावा संघटनेने नदीपात्रात उतरून आंदोलन केलं. इंद्रायणी नदीची तातडीनं स्वच्छता करावी अशी मागणी केली. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरच्या वारीसाठी उद्या देहू इथून प्रस्थान होणार आहे. वारीसाठी अकलोज इथून मोहिते पाटील घराण्याचा अश्व पालखी सोहळ्यात सहभागी होत असतो. या अश्वाचं पद्मजा देवी मोहिते पाटलांच्या हस्ते पूजन होऊन देहू इथं प्रस्थान. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथापुढे असणारी चौघडा गाडी ओढण्यासाठी 7 ते 8 बैलजोडी मालकांचे अर्ज आले. बैलजोडीची निवड करताना बैलांची शिंग, उंची, डोळे, पायाची खुरं, चालण्याची ऐट सगळ्या बाबीच तपासल्यानंतर बैलजोडीची निवड करण्यात आली. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला सेवा करण्याचा मान मळेकर कुटुंबियांना मिळाला. संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली. संत नामदेवांचं जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव इथून या पालखीचं प्रस्थान झालं. संत नामदेवांच्या पालखीला निरोप देण्यासाठी गावातील शेकडो महिला गावाच्या वेशीपर्यंत निरोप द्यायला येतात. जळगावच्या यावल तालुक्यातल्या बामनोद परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. तर दुबार पेरणीच्या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. जळगावात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही दिवसापासून पावसानं उड दिल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं. दरम्यान आता दडी मारलेल्या पावसाचं पुन्हा आगमन झाल्यानं शेतकरी सुखावले. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसापासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र अजून मुसळधार पावसाची प्रतीक्षा काय. सोलापूर जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला वेग आला असून शेतकरी पारंपरिक पद्धतीनं पेरणी करतोय. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 1,35,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण झाली असून बार्शीत सर्वाधिक पेरणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून समुद्र खवळलेला आहे. मासेमारी पूर्णपणे बंद आहे. परिणाम खाडीतील समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीला जोर आलाय. मच्छीमार बांधव समुद्रकिनारी गळ घालून मासे पकडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या मच्छी बाजारात खाडीतल्या माशांना मोठी मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस कोसळला. कणकवली तालुक्यात 91 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं. सध्या समुद्र खवळलेल्या स्थितीत असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील देण्यात आला. मावळ तालुक्याला निसर्गानं भरभरून सुंदरता बहाल केली. लोणावळ्यातल्या टायगर पॉइंट इथे पाऊस आणि धुक्याचा खेळ पर्यटकांना अनुभवायला मिळतोय. यंदा लोणावळ्यात समाधानकारक पाऊस नसला तरी पर्यटक धुक्याचा आनंद लुटण्यासाठी टायगर पॉइंटवर हजेरी लावतात. राज्यात यंदा वेळेवर मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र गेल्या 4 ते 5 दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. शेतकऱ्यांवर पिकं जगवण्यासाठी तुषार सिंचन लावण्याची वेळ आली. अमरावतीत आतापर्यंत 1,70,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या. तर जिल्ह्यात 9 तालुक्यात अजूनही पावसानं सरासरी गाठली नाही. दूध दर वाढीसंदर्भात सरकारची शेतकरी नेते आणि दूध संघासोबत बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर 29 जूनला बैठकीचं आयोजन करण्यात आलं. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार. अहमदनगर महापालिका आयुक्त पंकज जावळे फरार झाले. बांधकामाच्या परवानगीसाठी 9 लाखांची लाच घेतल्याचा जावळेंवर आरोप आहे. दरम्यान लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या कारवाईनंतर पंकज जावळे फरार असून एसीबीकडून आयुक्त कार्यालय सील करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातल्या वानखेड इथं 140 गाव योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांनी बेजबाबदार कारभारावर संताप व्यक्त केला.
कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग आता मोकळा झालाय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय झालाय। कोळी बांधवांना त्रास होऊ नये म्हणून नवीन मार्ग तयार केला जाणार असून कुलाब्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यात देखील याची मदत होणार आहे। लातूरमधल्या नीट रॅकेट सीबीआयकडे सोपवल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे। लातूरात जिल्हा परिषदेचे 2 आरोपी शिक्षक नीट पेपर फुटीचं रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या सांगवी शिवारातील विहीर खचली, त्यामुळे एक दाम्पत्य 20 ते 25 फूट विहिरीच्या ढिगाऱ्याखाली दबलं। एक लहान बाळासह महिलेला ढिगाऱ्यातून वाचवण्यात यश आलं। घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंमध्ये पोलिसांनी थांबल्यानंतर सुद्धा वाहन न थांबवल्यानं पोलिसांनी वाहन चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो। केंद्र सरकारच्या 15व्या वित्त आयोगातून कल्याणडोंबिवली महापालिकेला 207 ई बस मंजूर झाल्या। त्यापैकी 9 ई बस महापालिकेच्या डेपोत गेल्या 6 महिन्यापासून धुळखात पडल्यात। या विरोधात उबाठा गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जनतेसाठी बस वापरात येत नसतील त्या भंगारात द्या असं म्हणत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना वजन काटा भेट दिला। नवी मुंबई महापालिकेनं स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत शहरातल्या महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवर डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम राबवली। या मोहिमेत ज्येष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी आणि पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सहभाग घेतला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी कोणताही अडथळा न येता पार पाडल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली। पावसामुळे अनेक जिल्ह्यातील भरती पुढे ढकलली, मात्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या भरती विना अडथळा पार पडल्याचं अधीक्षक पंडित म्हणाले। राज्यात पावसाचं आगमन होता जांभळाची आवक वाढली आहे। जांभळाचे भाव 150 ते 200 रुपये प्रति किलोवर पोहोचलेत। उष्ण तापमानामुळे जांभळाची आवक घटली होती, त्यामुळे जांभळाचे भाव 500 रुपये किलोपर्यंत पोहोचले। मात्र जांभळाची आवक घटल्यानं जांभळाचे भाव कमी। वैजापूर तालुक्यातल्या बाबुळगाव खुर्द इथं शेतकरी बाळू नरहरी तुपे 77 रुपये पीक विमा आलाय, तर नरहरी सर्जेराव तुपे यांना 193 रुपये पीक विमा आलाय। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत हे पैसे आले। हा विमा आहे की शेतकऱ्याची थट्टा असा सवाल उपस्थित होतो। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यातही अनधिकृत पब आणि बारवर मनपानं कारवाईला सुरुवात केली आहे। बुलडोजर फिरवला जातो। ठाणे मनपाकडून घोडबंदर रोडवर ही कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली। गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा तहसील अंतर्गत बोरा ते परसवाडा या 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे। गावातील रस्ता तातडीनं दुरुस्त करून द्यावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला। विद्यार्थ्यांना देखील शाळेत येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतोय। गावकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्यांना जानेवारी महिन्यात निवेदन दिलं, मात्र अजून रस्त्याची डागडुजी झाली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढी संदर्भात शनिवारी महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीला खासगी आणि सरकारी दूध महासंघाचे प्रतिनिधी, दुग्ध उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत। दूध दरावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। धुळे शहरात कर्कश आवाजात सायलेन्सर वाजवत फिरणाऱ्या बुलेट स्वारांवर धुळे शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे। तब्बल 35 बुलेट चालकांवर कारवाई करत बुलेट जप्त केल्यात। नियमांची पायमल्ली केल्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी दिला। सलग 3ऱ्या दिवशी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील बार, हॉटेलवर कारवाई सुरू आहे। म्हात्रे पूल इथल्या अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या हॉटेल आणि बारवर पालिकेनं जेसीबी चालवला। शहरात सलग 3ऱ्या दिवशी महापालिकेकडून कारवाई सुरू आहे। जालना महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। शहरातील गरीब शहा बाजार इथल्या अतिक्रमण पालिकेनं हटवले, मात्र कोणतीही नोटीस न देता अतिक्रमण काढल्यानं दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली। राज्यात जिल्हा परिषद शाळा सुरू होऊन 2 आठवडे उलटले तरी शाळांमधून शासकीय शालेय गणवेशाचं वाटप झालेलं नाही। अनेक शाळांमध्ये कंत्राटदारांकडून मिळणारे कापड सुद्धा पोहोचलेलं नाही। स्काउटचा गणवेश शालेय स्तरावर शिवून घ्यायला प्राथमिक शिक्षक संघटनांनी नकार दिल्यानं शालेय विभाग प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला। मुरबाड तालुक्यातल्या कातकरी पाड्यावरच्या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानं नातेवाईकांसह गावकऱ्यांनी डोली करून ग्रामीण भागात रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला। डोंगर दऱ्यातील निसरड्या पायवाटा तुडवत महिलेला मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मुरबाडकरांच्या नशिबी असलेला डोली प्रवास थांबणार कधी हा सवाल विचारला जातो।
धाराशिवमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करा, एसटीचं विलिनीकरण करा अशा अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी गळ्यामध्ये दोरी घेऊन टॉवरवर चढलाय। याआधी गळ्यात दोर बांधून अनेक वेळा कर्मचाऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केलं। घटनास्थळी नागरिक, पोलीस, एसटी कर्मचारी दाखल झाले, खाली उतरून आंदोलन करण्याची विनंती केली। चाळीसगाव तालुक्यात खरीप पेरण्यांसाठी समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असताना कांद्याचे दर प्रति क्विंटलनं खाली कोसळले। 3 दिवसापूर्वी प्रति क्विंटलला 3000 रुपये भाव मिळाला, मात्र हे भाव 2700 रुपयांवर बंद झाले। बाजार समितीत कांद्याची चांगली आवक होत असली तरी दरांमध्ये घसरण होतीये। आवक चांगली असली तरी दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। विधानभवनात उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांची भेट झाली। यावेळी ठाकरे आणि फडणवीसांनी एका लिफ्टमधून प्रवास केल्याचं पाहायला मिळत आहे। दोघांमध्ये 3 मिनिटं चर्चा झाली। देवेंद्र फडणवीसांसोबत झालेली भेट अनौपचारिक असल्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं, तर गुप्त बैठका आता यापुढे लिफ्टमध्ये करू असं मिश्कल विधान उद्धव ठाकरेंनी केलं। मवियाचा चेहरा आमचा महाराष्ट्र असून मुख्यमंत्री पदासाठी मवियाचा चेहरा लवकर कळेल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय, तर महायुतीच्या अपयशाचा चेहरा पुढे येऊ द्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला। चंद्रकांत पाटलांनी विधानभवनात उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली। दरम्यान चंद्रकांत पाटलांनी अनिल परबांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं। चंद्रकांत दादा मला भेटायला आले, आम्ही पण देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर ते बोलत होते। दरम्यान सरकारमधले मंत्रीच म्हणतात आम्ही जिंकून येणार नाही, त्यामुळे आता महाराष्ट्रात मवियाचं सरकार येणार असा विश्वास नाना पटोलेंनी बोलून दाखवला। बीडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यानं भाजपला मदत केली नाही हे कबूल केले। भाजपमधील अंतर्गत खतखत पुन्हा एकदा उघड झाली आहे। मागून येणाऱ्यांना आधी संधी मिळते, हे वाईट आहे, हे अयोग्य आहे अशी चर्चा सुरू असल्याचं समोर येत आहे। एकनाथ खडसे आणि माधुरी मिसाळ यांच्यात ही चर्चा झाली। एकनाथ खडसे यांचा सध्या भाजप प्रवेश रखडलाय, मात्र त्यांच्यातल्या या चर्चामुळे भाजपमधला अंतर्गत जो खतखत आहे ती बाहेर आली। दौंडमध्ये भाजप कार्यकर्त्याची बैठक पार पडली। या बैठकीत अजित पवारांच्या विरोधी सूर ऐकायला मिळाला। अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचं म्हणत भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको असं कार्यकर्ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीत राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावा लागेल, मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर बिनचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही असं वक्तव्य ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी केलं। उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा जाहीर करा असं राऊतांनी। संजय राऊतांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यानंतर शिंदेचे खासदार नरेश म्हस्केंनी टोलेबाजी केली आहे। महाविकास आघाडीचे राज्यात अबू आझमी हा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करावा अशा शब्दात म्हस्केंनी राऊतांना टोला लगावला। उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायचं होतं, पण पंतप्रधान होता न आल्यानं आता त्यांना सीएम व्हायचं आहे असा टोला गिरीश महाजनांनी लगावला। 2.5 वर्षात आम्ही रखडलेले प्रकल्प पूर्ण केले, ठाकरेंनी सीएम असताना घराची पायरी देखील ओलांडली नाही अशी टीका महाजनांनी केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मराठवाड्यातल्या पहिल्या विधानसभा उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन जाफराबाद विधानसभेसाठी मयूर बोर्डे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाचे नेते विजय देवतळे आणि आसावरी देवतळे यांना काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय। लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र अमोल बाबर यांची बिनविरोध निवड झाली आहे। अनिल बाबर यांच्या निधनानं एक जागा रिक्त होती। या जागेवर अमोल बाबर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती। मनोज जरांगेंनी मुस्लिम आरक्षणाबाबत जी मागणी केली त्याचा विचार करण्यात यावा, त्यांच्या या मागणीचं स्वागत करतो असं मोठं विधान मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं। मुख्यमंत्री मराठ्यांना न्याय देतील, मात्र ते ओबीसींवर अन्याय करणार नाहीत असं सत्तार म्हणाले। लक्ष्मण हाकेंनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घणाघाती टीका केली। कोण अब्दुल सत्तार, काय आहे त्यांची आयडेंटिटी, त्यांना ओबीसींचा लॉंग फॉर्म तरी माहिती आहे का, अशी टीका करत हाकेंनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली। लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर टीका करताना त्यांचा बुजगावणं असा उल्लेख केला। ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा जरांगेंचा कट आहे।
जरांगेंनी वड्याचं तेल वांग्यावर काढू नये असा इशारा हाकेने दिला. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या सवर सांगवी शिवारात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ कोपरगाव इथल्या तलाठी मंडल अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोवर आंदोलन सुरू राहील असा इशारा त्यांनी दिला. धाराशिवच्या भूमीत स्वराज्य संघटनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना मोर्चा आंदोलन सुरू केलं. दुधाला हमी भाव द्या, सरसकट कर्जमाफी करा, पशुखाद्याचे भाव कमी करा, उर्वरित 75% शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ द्या अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. जळगावच्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयात कंत्राटदारांनी धरणं आंदोलन केलं. तब्बल 150 कंत्राटदारांचे 850 कोटी रुपये सरकारकडे थकीत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. पुणे ड्रग्ज प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि चरणसिंग राजपूत यांच्या विरोधात पुण्यातल्या विधान भवनाच्या समोर ठाकरे गटानं धरणं आंदोलन केलं. बीडच्या वडवणी इथं भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकांना ड्युटीवर असताना मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. मारहाण केल्याप्रकरणी 2 दिवसापासून बँक कर्मचारी काम बंद आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहेत. कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा ते शेगाव 109 किलोमीटरचा भक्ती मार्ग तयार होत असून भक्ती मार्गाला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केलाय. भक्ती मार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केलं. शेतकऱ्यांची शेती भक्ती मार्गात जात असल्यानं शेतकरी भूमिहीन होणार आहे, त्यामुळे शेतकरी या मार्गाला विरोध करतात. पालघरमध्ये ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ आणि जरांगींच्या विरोधात ओबीसी समाजाकडून एकदिवसीय आंदोलन करण्यात आलं. हुतात्मा चौकात पहाटेपासून उपोषणाला सुरुवात झाली असून सरकारनं जरांगींच्या दबावात येऊन ओबीसी आरक्षणाला धक्का बसेल असं कोणतंही पाऊल उचलू नये असा इशारा दिला. बदलापूरच्या प्रसिद्ध कुंडेश्वर कुंडात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अनुप मिश्रा असं मृत तरुणाचं नाव असून तो मित्रांसोबत फिरायला आला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला. पुणे नाशिक महामार्गावर कळंब इथल्या बायपासवर ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. 5 जण गंभीर जखमी झाले. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यातल्या आनंदवन इथं 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. मृत तरुणीचे आईवडील रात्री उशिरा घरी आल्यावर त्यांना घरातल्या बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. बुलढाण्यात खामगाव इथून भुसावळकडे पुठे नेणारा ट्रक उलटला. माती खचल्यानं ही घटना घडली असून यात सुदैवानं जीवितहानी झाली. इंदापूरच्या भांडगावमध्ये एका महिलेसह 2 लहान मुलांवर एका मद्यपीनं दारूच्या नशेत हल्ला केल्याचं घटना घडली आहे. यात ते गंभीर जखमी झाले. आरोपीवर इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकमध्ये किशोर दराडेंच्या बूथ मागे पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. दराडेंचे पैसे वाटप करणाऱ्या संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 69,500 रुपये वाटताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी किशोर दराडेंच्या कार्यकर्त्यावर आरोप केलाय. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची ठाकरे गटानं मागणी केली. पुण्यातल्या एका बिल्डरनं शेतकऱ्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. बिल्डरनं खिशातून बंदूक काढून शेतकऱ्यावर रोखल्याची घटना पुण्याच्या विश्रांतवाडीत घडली आहे. प्रभाकर भोसले असं त्या बिल्डरचं नाव आहे. या प्रकरणी शेतकऱ्यानं पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18.